नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि मजेचा जावो। दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन खूप कंटाळा आला आहे असं आहुंचं म्हणणं आलं, त्यामुळे त्यांनी मला सकाळी सकाळी गरमागरम पोहे बनवायला सांगितले। तर मी त्यांच्यासाठी सकाळी सकाळी हे पोहे बनवत आहे। आणि त्यानंतर मला 4-5 वाजता जवळच हनुमानाचं एक मंदिर आहे, त्या हनुमानाच्या मंदिरमध्ये मी जाणार आहे। तर तिथलं पण काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आस्था आणि मी आम्ही दोघे मिळून त्या मंदिरमध्ये जाणार आहोत। तर व्हिडिओमध्ये आमच्या शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ स्किप करू नका। पोह्याची मी सर्व काही तयारी करून घेतली। कढईत तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता हे सर्व टाकले। शेंगदाणे, डाळवं हे सुद्धा टाकले। हे व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये हळद टाकल्यावर पोहे व्यवस्थितरित्या परतून घेतले। त्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरली आणि हे बघा आपले गरमागरम पोहे आता तयार आहेत। आणि कालच मी ताजे दही लावले होते घरचे, ते दही आणि पोहे आता मी सर्वांना सर्व करत आहे। गरमागरम पोहे आपले स्वादिष्ट पोहे तयार आहेत। सकाळी गरमागरम पोहे मिळाले की दिवसाची सुरुवातच आनंदाने होते। थोडा कांदा, मिरची, हळद आणि थोडं प्रेम, बस एवढंच पुरेसं असतं चवदार नाश्त्यासाठी। सकाळ झाली की पहिला प्रश्न चहा झाला का, आणि दुसरा प्रश्न पोहे झाले का। असंच असतं सगळ्या घरांमध्ये, हो ना। तर सकाळीच मी तुम्हाला म्हणले होते की आमच्या कॉलनीमध्ये एक हनुमानाचं मंदिर आहे आणि आस्थाला पण इथं कसं सध्या जास्त काही मैत्रिणी नाहीत, सगळ्या सुट्ट्याला गेलेल्या आहेत दिवाळीच्या, आणि दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे तिला पण थोडंसं बोर होत आहे। मग चला आता त्या निमित्तानं हनुमानाचं आपलं दर्शन पण होईल आणि आस्थाची तिथं खेळणं पण होईल। आस्था आणि मी आता हनुमानाच्या दर्शनासाठी निघालेली आहोत। रस्त्यामध्येच आस्थाची थोडी मस्ती चालू आहे। अशा प्रकारे मी इथे मंदिरामध्ये आलेली आहे। तुम्ही पाहू शकता मंदिराचा परिसर हा खूप मोठा आहे, खूप छान आवाढव्य असा परिसर आहे मंदिराचा। खूप सुंदर सुशोभित असं मंदिर आहे हे। मंदिरात आल्यानंतर मी मारुतीच्या मंदिरच्या अगोदर दर्शन घेतले आणि तिथेच त्या मारुतीच्या मंदिरमध्ये तिथेच महादेवाची एक पिंड आहे, त्या महादेवाचं सुद्धा आम्ही तिथं जाऊन दर्शन घेतले। एक महादेवावर एक फूल वाहून घेतलं, आस्थानं गणपतीवर एक फूल वाहून घेतलं आणि आस्थाने गणपतीचं दर्शन घेतलं। आता आम्ही पाया पडून इथं आलेलो आहोत आणि इथला व्ह्यू बघा किती छान आहे। इथं सूर्य मावळला आहे आणि खूप छान झालंय। आणि हे आहे मंदिराचे शिखर, आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा जो आहे तो खूप प्रसन्न आहे, खूप छान व्ह्यू आहे इथला ह्या। आणि मला जेव्हा कधीही माझं मन उदास होतं, थोडं मला करमत नाही असं वाटतं, त्यावेळेस मी ह्या मंदिरामध्ये येत असते। इथं येऊन पाया पडून दर्शन घेऊन थोडंसं इथं बाहेर बसते जरा मंदिराच्या समोर, खूप मनाला असं एकदम छान प्रसन्न वाटतं। इथेच एक वडाचं झाड एक आहे समोर। ह्या मंदिरामध्ये खूप प्रकारची झाडं आहेत, वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, परत बेलाचं झाड आहे। बघा ही सुंदर, हा किती सुंदर व्ह्यू तयार झालेला आहे, हा खूप छान वाटत आहे। मंदिराच्या समोर मी दिवा लावून घेतला आणि त्यासोबत मी अगरबत्ती पण लावली। मंदिरातच मला एक माझी मैत्रीण भेटली, त्या मैत्रिणीचं बाळ एवढं गोड होतं की मी तिला कडेवर उचलून घेतलं। दर्शन घेऊन मंदिरातून मी आत्ताच आली आहे, आणि कोणत्याही मंदिराचे दर्शन घेऊन आलो की आपल्याला एक मनाला एक वेगळीच प्रसन्नता वाटते आणि एक वेगळंच नवं चैतन्य मिळतं। तर माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मिसेस पल्लवी या ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।